कुछ नहीं होगा अंधेरों को बुरा कहने से, कुछ नहीं होगा अंधेरों को बुरा कहने से, अपने हिस्से का दिया खुद को जलाना होगा. अशा प्रकारच्या शेरोशायरीची पखरण करत ज्यांनी आपला पहिला अर्थसंकल्प मांडला ते महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आज मी माझ्या सहकाऱ्यांसोबत प्रश्न विचारणार आहे आणि ते त्याची रोखठोक उत्तर देणार आहेत. याला पार्श्वभूमी आहे ती LBTची आणि GST लांबणीवर घेण्याची, पाऊस मध्यावर आला तरी निम्मा महाराष्ट्र कोरडा असण्याची आणि त्याहीपेक्षा शिवसेना भाजपमधल्या विसंवादाची देखील. या सगळ्या प्रश्नांवर आपण त्यांची रोखठोक मतं जाणून घेणार आहोत. स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं. नमस्कार सुधीरजी, स्वागत. नमस्कार. सुधीरजी, राज्यात 1 ऑगस्टपासून LBT लागू करायचा निर्णय झालेला आहे. हा निर्णय घेतला ह्याच्यामुळे सरकारच्या तिजोरीवर राज्य सरकारच्या बोजा येणार हे तर उघडच आहे. एकीकडे GST लांबणीवर पडतंय, एकीकडे तुम्ही LBT लागू केलेला आहे. हा सगळा जो ताळेबंद आहे हा आपण कसा काय लावणार? महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर जो बोजा पडणार आहे त्याचं तुम्ही नेमकं काय करणार? असं आहे की LBT रद्द करण्याचा निर्णय आपण आपल्या विजन डॉक्युमेंटमध्ये घोषित केला होता आणि या सरकारचा एक भाग म्हणून, मंत्री म्हणून या गोष्टीसाठी माझा नेहमी आग्रह राहिला आहे की राजकारणामध्ये आम्ही जे सांगतो ते केलं पाहिजे. मग पथकराचा विषय असेल, 799 कोटी रुपये आज राज्याच्या तिजोरीतून आपण भरलेत, पण साधारणतः अर्धा कोटीपेक्षा जास्त वाहनांना आपण यातून सूट दिली. त्याच्यात का दुसरा भाग होता LBTचा. LBTच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये एक अपसमज आहे आणि तो अपसमज आमच्या विरोधी पक्षाच्या काही नेत्यांच्या भाषणामध्ये सुद्धा व्यक्त करण्यात आला. तो अपसमज म्हणजे LBT हा व्यापाऱ्यांसाठी एक कर आहे की ज्याचा फायदा व्यापाऱ्यांना होईल. तर पहिल्यांदा मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत हे पोहोचवू इच्छितो की LBT माफ केल्याने व्यापाऱ्यांना फायदा नाही, जनतेला फायदा आहे. व्यापारी फक्त LBT जमा करायचे. LBT जमा करताना व्यापाऱ्यांची तक्रार ही होती की ऑक्ट्राय असताना हा जगामध्ये इथिओपिया आणि नंतर आपल्या महाराष्ट्रात होता. ऑक्ट्राय आपण माफ केला. ऑक्ट्रायमध्ये व्यापाऱ्यांचा अपमान हा त्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या सीमेवर व्हायचा. LBT आल्यावर तो अपमान त्याच्या घरापर्यंत पोहोचला. याबद्दल व्यापारी बांधवांची तक्रार होती की आपण दुसरा कोणता तरी एक सुलभ असा काही कर आणा की ज्या माध्यमातून कर देण्यामध्ये आमची अडचण नाही, तर कर वसुलीच्या संदर्भात जो त्रास आम्हाला नाहक होतो, आम्ही व्यापारी आहोत, आमचा प्रयत्न आहे सचोटीने व्यापार केला पाहिजे. पण हा करत असताना जो सरकारच्या माध्यमातून अशा कायद्याच्या चौकटीतून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्रास द्यायचा प्रयत्न होतो, LBT रद्द करण्याचा निर्णय म्हणून करण्यात आला, हे खरं आहे. खरं तर तुम्ही स्वतः अतिशय अर्थशास्त्राचा गाढा अभ्यास असणारं व्यक्तिमत्व आहात. हे खरं आहे की यातून ताण पडणार आहे. पण हा ताण पडत असताना हा आनंदही आहे की महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्या वस्तूच्या किमती कमी होतील. राज्याच्या तिजोरीतला पैसा महानगरपालिकांना द्यावा लागणार आहे, यासाठी आम्ही सूत्रही ठरवलं आणि हे सूत्र साधं आहे की महानगरपालिकेची स्वायत्तता कमी होता कामा नये. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही LBT रद्द केला आणि पहिला हप्ता पाठवला सुद्धा. महानगरपालिकेच्या पैशाच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांची तक्रार येऊ दिली नाही आणि प्राधान्याने मी स्वतः याच्यावर जातीने लक्ष ठेवून राहणार आहे. सुधीर, तुम्ही सांगताय पहिला हप्ता आपण पाठवला, पण अनेकदा अशी तक्रार असते, मग महापालिका असो किंवा अनेक सरकारचे उपक्रम, इतर उपक्रम असो, ज्यांची बरीच थकबाकी साचणारी असते, सुरुवातीला ही थकबाकी व्यवस्थित दिली जाते. म्हणजे तुम्ही आता पहिला हप्ता पाठवला, तो महापालिकांना मिळाला, पण ही कंटिन्युटी पुढे राहील आणि महापालिकांना कुठलीही आर्थिक चणचण भासणार नाही, अडचण भासणार नाही. कारण LBT रद्द झाल्यामुळे महापालिकेचा आर्थिक कणच पूर्ण मोडून गेलेला आहे. पूर्ण आता महापालिका तुमच्यावर म्हणजे राज्य शासनावर अवलंबून आहे. त्यामुळे ही कंटिन्युटी कायम राहण्यासाठी काय ठोस तुम्ही योजना आखल्यात किंवा उपाय आखलेत? हो, याच्यामध्ये सातत्य असलंच पाहिजे. कारण आपल्या राज्यामध्ये साधारणतः 48% नागरी लोकसंख्या आहे. मुंबई सहित 26 महानगरपालिका आपल्या राज्यात आहे. यापैकी 25 मध्ये LBT आपण रद्द केली आहे. 1 एप्रिलपासून GST येईल ही आपली अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण 8 महिने या मधला कोणताही टॅक्स न वाढवता
राज्याच्या तिजोरीतून हे पैसे देण्याचा निर्णय केला, कारण 8 महिने होते. पण उद्या समजा जीएसटी येण्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या तर आपल्याला काहीतरी स्वतंत्र विचार करावाच लागणार आहे. राज्याच्या जनतेला पायाभूत सुविधा द्यायच्या असेल, विकासाच्या मार्गावर न्यायचं असेल, हे राज्य जनतेसाठी चालवायचं असेल तर पैसे लागणार आहे. आज 8 महिने आपण या दृष्टिकोनातून विचार केला की जीएसटी म्हणून आपण या क्षणी कोणताही नवीन कर न लावता मुद्रांक शुल्कातला हिस्सा काही महानगरपालिकांना दिला आणि ज्या 25 पैकी 18 महानगरपालिका होत्या ज्यांना 600 कोटी रुपयाची तूट अंदाजे येईल असा आपला एक अंदाज आहे, यामध्ये आपण ते पैसे द्यायचा निर्णय केला. आणि हे पैसे देताना 50 कोटीपेक्षा जास्त ज्यांचं टर्नओव्हर आहे असे साधारणतः 1000च्या जवळपासचे व्यापारी होते जे वर्षातून 1800 कोटी म्हणजे 8 महिन्यात 1000 कोटी रुपये त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त होईल. तेवढा भार कमी होईल म्हणून आपण तो केला. पण पेट्रोल पंपाच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला फेरविचार करावा लागेल असं दिसतंय. पेट्रोल पंपामध्ये एलबीटीच्या बाबतीमध्ये विशेष एक अडचण आली. शहरामध्ये कंपनी एलबीटी देत असल्याने शहरातल्या पेट्रोल पंपावर एलबीटी तशीच कायम राहत आहे आणि शहराच्या सीमेच्या बाहेर असणाऱ्यावर एलबीटी राहत नाही. आणि यामध्ये मग जो भेदभाव होतो त्यातून शहरामध्ये असणाऱ्या पेट्रोल पंप यांना खरंच संकटाचा सामना करावा लागतोय. आणि म्हणून यातून कसा मार्ग काढावा यावर आमचा विचार चालू आहे आणि यामधला सुद्धा एक मार्ग निघेल असा विश्वास आहे. सुधीर भाऊ, तुम्ही म्हणता की सरकार मदत करणार आहे, पण या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत होणार नाही आहेत का? आर्थिक दृष्टिकोनातून तर आम्ही जो निर्णय करतोय त्यामध्ये जसं राज्याच्या महसुलामध्ये वाढ होईल त्या टक्क्यामध्येच त्या एलबीटी मध्ये म्हणजे एलबीटीच्या रूपाने जो पैसा आम्ही देणार आहोत त्याच्यामध्ये वाढ करण्याचा आम्ही आमच्या नियमातच तरतूद करतोय. मागच्या 5 वर्षामध्ये ज्या वर्षी जास्त एलबीटी होता तो आधार वर्ष आम्ही धरतोय, म्हणजे त्यांचं नुकसान होण्याचा प्रश्नच नाही. आणि आता एलबीटी रद्द केल्यानंतर 7 महानगरपालिका अशा भाग्यशाली आहे की ज्यांना एलबीटी पेक्षा जास्त पैसे प्राप्त होणार आहे. शेवटी हे पैसे पालिकेला देताना सुद्धा आमच्या मनात भूमिका स्पष्ट आहे की जनतेसाठी पैसे खर्च होणार आहे. यापैकी काही महानगरपालिका तर स्मार्ट सिटीमध्ये त्यांचे नावं केंद्राकडे पाठवण्यात आली आहे. आणि या शहरामध्ये असणारी जी काही नागरी लोकसंख्या आहे यांनाही त्या शहरातल्या पायाभूत सुविधेचा फायदा करायचा असेल तर विशेष योजना ही आवश्यकच आहे. सुधीर भाऊ, तुम्ही सांगितलं की 7 महापालिका अशा आहेत ज्यांना तुम्ही जास्त देता एलबीटी त्यांच्या वसूल होतं त्याच्यापेक्षा, परंतु अशा अनेक महापालिका आहेत ज्यांचं उत्पन्न जास्त आहे आणि तुम्ही त्यांना कमी देताय. नाही, असं होणार नाही. एलबीटी रद्द केल्यानंतर कोणत्याही महानगरपालिकेचा 1 रुपयाचं नुकसान होणार नाही. पण याच्यात 1 रुपया 1 तांब्याच्या पैशाचं नुकसान होणार नाही. एक शंका अशी व्यक्त केली जाते, अर्थमंत्री म्हणून मी ग्वाही देतो. एक शंका अशी व्यक्त केली जाते की महापालिका आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी इतर जे कर आहेत, मग स्टॅम्प ड्युटी सारखा कर असेल तो वाढवून घरं महाग होतील त्या शहरांमधली, ही भीती तुमच्या समोर नाहीये? नाही, स्टॅम्प ड्युटीचा कर ते घेतच नाही. स्टॅम्प ड्युटी तर आपण घेतो, त्यांना प्रॉपर्टी टॅक्सचा अधिकार. अशा प्रकारे अप्रत्यक्षरित्या कराचा बोजा हा शेवटी सामान्य ग्राहकावर पडणार नाही का? नाही, सामान्य ग्राहकांना तर एलबीटी रद्द केल्याने एलबीटी ज्या वस्तूवर लागायची त्याचा दर कमी झाला. स्टॅम्प ड्युटी तर तशीही खरेदी विक्रीवर या अगोदरपासूनच लागते आहे. आम्ही फक्त 25 महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्या महानगरामध्ये जी खरेदी विक्री होते आणि त्याच्यावर जी स्टॅम्प ड्युटी लागते ज्याचे पैसे राज्य सरकारच्या तिजोरीत यायचे, आम्ही आत्ता सध्या 8 महिन्यापूर्वी एक इंटरिम व्यवस्था म्हणून आम्ही हा पैसा त्या महानगरपालिकांना द्यावा असा जेव्हा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की यातून 7 महानगरपालिकांना फायदा होतोय आणि 18 महानगरपालिका 25 पैकी अशा आहे की ज्यांना मात्र इतक्या स्टॅम्प ड्युटीतून त्यांची नुकसान भरपाई होत नाही, तर त्यांना आम्ही आमच्या तिजोरीतून पैसे देतोय. आणि हे देत असताना अतिशय विचारपूर्वक, कोणताही ताण पडू नये म्हणून 2000 कोटीच्या जवळपास आम्ही पुरवणी मागणी ही मान्य करून घेतली आहे. पण मुंबईसारखं उदाहरण बघायचं झालं तर 7 ते 8,000 कोटी जकातीद्वारे मुंबईला मिळायचे, म्हणजे जवळपास 25% उत्पन्न निव्वळ याच्यावर मिळतं. मग मुंबई असेल किंवा इतर महानगरपालिका असेल ज्यांचं निव्वळ उत्पन्न जकातीवर आहे, मग ते काही ठिकाणी 25%, काही ठिकाणी जास्त आहे. मग अशांचं तर कंबरडच मोडलं जाणार आहे. मग अशा महानगरपालिकांचं काय? मुंबईमध्येच आहे आता जगात. एलबीटी मुंबईमध्ये नाही, त्यामुळे आता प्रश्न फक्त 25 महानगरपालिकेचा आहे.
आता मुंबईमध्ये एलबीटी नाही, जकात आहे. आणि या जकातीचंही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, 7-7.5 हजार कोटीचं जे उत्पन्न आहे, यामध्ये सुद्धा 3.5-4 हजार कोटी हे राज्याच्या ज्या ऑइल कंपन्या आहेत, ज्या ऑइल कंपनीतलं त्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्या शहरांमध्ये जातं. राज्याच्या जनतेचा पैसा हा आपण मुंबईमध्ये खर्च करतो. म्हणजे या माध्यमातून माहिती असावी म्हणून सांगतोय, हे जवळपास 3.5 हजार कोटी आहे. जो ऑक्ट्राय मुंबईला प्राप्त होतो, तो ऑक्ट्राय हा मुंबईला चंद्रपूर, नागपूरमध्ये विकण्यात येणाऱ्या पेट्रोलवरचा सुद्धा ऑक्ट्राय आपण मुंबईला देतो. आणि ती रक्कम 3.5-4 हजार कोटी आहे. सवाल असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या एलबीटीच्या मागच्या 5 वर्षातला जो सर्वात उच्चांक होता तेवढे पैसे आपण द्यायचं मान्य केलं. पॉइंट वेल टेकन. आता मुद्दा असा आहे, गॅरंटी काय द्याल की हे पैसे वेळेवर महानगरपालिकांना मिळतील? महानगरपालिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याऐवजी त्यांना आपल्यावर आर्थिकदृष्ट्या डिपेंडंट, अवलंबून एक प्रकारचं आपलं स्वामित्व राज्य सरकार सिद्ध करतंय, जे केंद्रात राज्यांना स्वतःच्या अधीन ठेवायचं धोरण दिसतंय. तसंच इकडे राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांना आपलं अंकित करू पाहते, आपलं गुलाम करू पाहते, अशी एक टीका होते. काय सांगा? नाही, आज देशामध्ये आणि जगामध्ये हीच पद्धत आहे. आपण महाराष्ट्र जर सोडलं, ते एलबीटी नावाचा कर ऑक्ट्राय सारख्या पद्धती या अनेक राज्यामध्ये बंद झाल्या. गुजरातमध्ये ना एलबीटी आहे ना ऑक्ट्राय आहे. आणि जीएसटी मध्ये घटनेने 52 नुसार जो आपल्याला एंट्री टॅक्सचा अधिकार दिला किंवा महानगरपालिकेमध्ये उपकर लावण्याचे जे अधिकार दिले, ते जीएसटी मध्ये तसंही मागच्याच काँग्रेस सरकारने हा 52 कलम काढण्याचा निर्णयच केलाय. एलबीटी जर आम्ही आज रद्द केला नसता, तरीही एलबीटी हा जीएसटी ज्या दिवशी मंजूर झाला असता, त्या दिवशी एंट्री टॅक्स, एलबीटी किंवा ऑक्ट्राय या पद्धती रद्दच होणार होत्या. सूर्यभाऊ, मी प्रश्न पुन्हा एकदा विचारतो आणि मला त्याच्यावर थेट उत्तर द्या. एखाद्या महानगरपालिकाला त्याचा जो परतावा आहे तो वेळेवर मिळण्याची हमी काय? आपण म्हणतो ना पगार 1 तारखेला होतो, तसा महानगरपालिकांचा या एलबीटी रद्द केल्याचा जो परतावा असेल तो परतावा या दिवशी मिळेल असं तुम्ही सांगू सरकार शकता? आपल्या नियमाच्या चौकटीमध्येच हे स्वतःवर बंधन घालून घेते आहे. आणि यासाठी सर्वात उत्तम व्यवस्था आम्ही करतोय. हे पैसे महानगरपालिकेला उशिरा पोहोचण्यासाठी एकच भीतीचं कारण असतं, आणि ते म्हणजे या पैशाला विधिमंडळाची मान्यता घ्यावी लागते. बरोबर. आणि अशा प्रसंगात तोच प्रश्न माझा खरा. अशा प्रसंगामध्ये उशीर होण्याची शक्यता आहे. Correct. पण आम्ही आमच्या नियमातच अशी तरतूद करतोय की महानगरपालिकेला देण्यात येणाऱ्या या पैशासाठी विधिमंडळाची मान्यता घ्यावी लागणार नाही. हे प्रत्यक्ष समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष रूपाने योग्य क्षणी महानगरपालिकेला ते पैसे पोहोचवतील, हीच व्यवस्था आम्ही केली. आणि याच कारणाने या महिन्यातले पैसे पोहोचले. जीएसटी लांबला तर काय? 8 महिने तुम्ही तरतूद केली आहे आणि जीएसटी आणखीन लांबला, समजा अजून 8 महिने लांबला तर आमच्यापाशी त्याचे पर्याय आहेत. योग्य क्षणी जीएसटी येईल हा आमचा विश्वास आहे. जेव्हा जीएसटी येणार नाही असं वाटेल, तेव्हा त्या पर्यायाचा आम्ही उपयोग करू. म्हणजे आपण महाराष्ट्राला असं ठामपणे सांगू शकता आज की कुठलीही महानगरपालिका पैशासाठी अडले असं आता होणार नाही, असं ठामपणे सांगू शकता? अतिशय रोख ठोकपणे सांगू शकतो की रहा एक पाऊल पुढे. तसं महाराष्ट्राच्या महानगरपालिका एक पाऊल पुढेच राहतील, यासाठी राज्य सरकारचा अर्थमंत्री म्हणून मी आपल्या माध्यमातून महानगरपालिकेला सांगतो की कुठेही पैसे जे त्यांच्या अधिकारात आहे ते आम्ही का पाहत राहा. झी 24 तास आपण पाहताय रोख ठोक सुधीर मुनगंटीवार. रोखठोक सुधीर मुनगंटीवार मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या बरोबर आहेत. सुधीरजी, बजेटचं तुमचं भाषण होतं, त्याच्यात शेरोशायरीची प्रचंड मोठ्या प्रमाणावर पखरण होती. नका लावू गळफास, पुसा डोळियाचे पाणी, चला लिहू सोबतीनं नव्या युगाची गाणी, असं तुम्ही म्हटलेलं होतं. त्याला टाळ्या वाजवल्या, माध्यमांनी त्याचे मथळे देखील केले. हे झालं एका बाजूला. प्रत्यक्षात काय घडलं? दुबार पेरणीचं संकट महाराष्ट्रावर असताना तुम्ही फक्त 670 कोटी रुपयाची तरतूद केली, बरोबर आहे? आणि ते सुद्धा आपल्या आत्ताच्या अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा पाऊस पडेल की नाही पडेल. आता आपण ऑगस्टच्या 10 तारखेला आहोत. अनेक ठिकाणी जो पाऊस पडायला हवा त्याच्या 10% सुद्धा पाऊस झालेला नाही. असं असताना 670 कोटी कोणाच्या डोळ्याचं पाणी पुसणार आणि कशी नव्या युगाची गाणी लिहिणार?
असं आहे की शेवटी एखादी गोष्ट वाईटच घडेल असं गृहीत धरून आपण तरतूद करत नाही. ईश्वर चरणी, विठ्ठलाच्या चरणी आपली हीच प्रार्थना असते की अन्नदाता सुखी भव. जो शेतकरी हाडाचा काढा करतो, रक्ताचं पाणी करतो, 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चालतो, त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य असावं असं मंत्री म्हणून तर अपेक्षा असेल. पण याचा अर्थ असा थोडी आहे की समजा मी तरतूद 600 कोटी केली, 1000 कोटी केली, 2000 कोटी केली, हे महत्वाचं नाही आहे. आपल्या नियमांमध्ये, आपल्या घटनेनुसार आपल्याला हा अधिकार आहे की जेव्हा शेतकरी अडचणीत असेल तेव्हा मी आकस्मिक निधीमधून 1000 कोटी, 2000 कोटी, 3000 कोटी कधीही शेतकऱ्यांसाठी मी उपलब्ध करून देऊ शकतो. ही आता त्याला घोषणा 6 करताय, ही आता घोषणा करताय की कधीही आपण करू शकाल. नक्की. शेतकऱ्यांसाठी जर आम्ही राज्य चालवू शकलो नाही तर आम्हाला राज्य चालवण्याचा अधिकार असूच शकत नाही. ज्या राज्यामध्ये 1960-61 मध्ये 31 ते 32% हिस्सा हा शेतीचा GSDP मध्ये होता, तो आमच्या दुर्दैवाने आज 11.3% आला आहे. 52% या राज्याचा रोजगार कृषी क्षेत्रावर आहे. आम्हाला हे खरं आहे आणि हे मी हृदयापासून बोलतोय. शेवटी प्रत्येक जण काही कालावधीमध्ये राज्यात सत्तेत येतो, कोणीही स्थायी नाही, याची आम्हाला जाणीव आहे. लाल दिव्याची गाडी येते आणि जाणारच आहे. पण या लाल दिव्याच्या गाडीमध्ये खरंच आम्ही काही लोकांच्या जीवनामध्ये बदल करू शकतो का? आणि तुम्हाला शेवटी टीका तर कुणीही करू शकेल. तुम्ही आमच्या भावनेकडे लक्ष द्या. जलसंपदा विभाग गेल्या 5 वर्षामध्ये दरवर्षी जलसंपदा विभागाच्या अर्थसंकल्पाच्या तरतुदीवर कट यायचा. कधी 15%, कधी 20%. मी अर्थसंकल्प मांडताना जाहीरपणे सांगितलं की 7,272 कोटी हे खरं आहे. माझ्या मनात त्या विभागाला 10,000, 15,000 कोटी द्यायची इच्छा असली तरी मर्यादित संसाधन आहे. ही संसाधनं जोपर्यंत मी वाढवणार नाही तोपर्यंत मी अमर्यादित पैसे या विभागाला देऊ शकत नाही. पण 7,272 कोटीपैकी 1 रुपया जरी कमी मी दिला तर पुढचा अर्थसंकल्प मांडणार नाही. मला तर वाटतं की कधीतरी तुम्ही शाबासकी दिली पाहिजे की विधिमंडळाच्या पवित्र सभागृहामध्ये मी इतक्या हिमतीने सांगतोय की कोणत्याही विभागाला कट लागला तर चालेल, पण जलसंपदा विभागाला मी कट लावू देणार नाही. कारण आम्ही प्रयत्न करतोय की जे प्रकल्प पूर्ण करू शकतो. 38 प्रकल्प हातात घेतले, पूर्ण यावर्षी करायचे. पुढच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तकात ते दिसणार नाही. 2 वर्षात 81 प्रकल्प. हाच प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय की आम्ही शेतकऱ्यांसाठी करतोय, परंतु वस्तुस्थिती काय आहे? म्हणजे विरोधकांनी तो आरोप विधिमंडळात केलेला आहे. भाजपचं सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. पूर्वी आत्महत्या होत्या, पण गेल्या 6 महिन्यात त्या आत्महत्या खूप वाढलेल्या आहेत. आकडेवारी सुद्धा तेच सांगते. आपण अनेक वर्ष, म्हणजे तुम्ही विरोधात असतानाही गेले 15 वर्ष मी पॉलिटिकल बीट कव्हर करतोय. आत्महत्याचा विषय कधी नाही असा दिवस गेलेला नाहीये. हा विषय महाराष्ट्राचा लागलेला जो हा शाप आहे महाराष्ट्राला, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आज देशामध्ये सगळ्यात जास्त आपल्याकडे आत्महत्या आहेत. हे थांबणार आहे का कधी? त्याच्यासाठी राज्यकर्ते म्हणून कायमस्वरूपी काय करणार आपण? नाही, यासाठी शाश्वत शेती हा विषय मी सांगितलं. 52% रोजगार आहे आणि या दृष्टिकोनातून कधीच आपण लक्ष दिलं नाही. मग आम्ही जे निर्णय केले, मला सांगा, 5 वर्षामध्ये कृषी पंपासाठी वीज जेवढा पैसा 5 वर्षात दिला नाही, एका वर्षात मी दिला 1039 कोटी रुपये दिले. मागच्या वर्षी 150 कोटी नियतव्यय मंजूर होता, त्यापैकी फक्त 75 कोटी खर्च झाले. सिमेंट प्लग बंधारे 550 कोटी दिले. माझी मालगुजारी तलावाला 8 कोटी, 10 कोटी, 15 कोटी तरतूद राहायची, मी एका वर्षामध्ये 100 कोटी दिले. मुख्यमंत्री ग्रामीण मार्ग योजना हे ठीक आहे, त्याला 350 कोटीची तरतूद पहिल्यांदा केली, कारण त्याची योजना नवीन तयार करायची होती. पण कधीच पैसे कमी पडू देणार नाही, कारण ही पायाभूत सुविधा आहे. याचा मी स्वतः अनुभव घेतला. कवडजीसारखं गाव एक माझ्या मतदारसंघातलं, रस्ते नव्हते, तिथं टमाटर व्हायचे 5 पैसे 10 पैसे किलो विकले जायचे. रस्ते चांगले झाले, बस आली, गाड्या आले, तो बाजारशाच्या बाजारपेठेत आले. पायाभूत सुविधा आहे. आज ग्रामीण साठवण क्षमता वाढावी याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. मराठवाडा, यवतमाळ म्हणजे अमरावती विभाग आणि वर्धा, 14 जिल्ह्यांमध्ये आम्ही निर्णय केला. महत्वाकांक्षी निर्णय आहे की ज्यामध्ये 22 लक्ष शेतकरी कुटुंबांना 2 रुपये आणि 3 रुपये किलोने आम्ही धान्य देतोय. त्याच्याकडे बीपीएल कार्ड असलंच पाहिजे असा नियम नाही. बीपीएलच्या बाहेर जाऊन 100% गाव, 100% परिवार, मराठवाडा आणि अमरावती विभाग आणि नागपूर विभागातील वर्धा, आज 14 जिल्ह्यांना आम्ही साधारणतः वर्षभरामध्ये 250 ते 300 कोटी रुपयाचं धान्य. का तर आज शेतीमध्ये काही बदल झाला. कॅश क्रॉप घेतल्या जायचा. अगोदर शेतीमध्ये 10 प्रकारची पिकं घेतल्या जायची, स्वतःच्या कुटुंबापुरत्या लागणाऱ्या वस्तू तिथं वापरल्या जायच्या. आज तसं नाही आहे. आम्ही निर्णय करतोय, अतिशय मर्यादित संसाधन आहे,
3,30,000 कोटीचं कर्ज आहे, 26,000 कोटीचं व्याज आहे, 11,000 कोटीचं मुद्दल द्यावंच लागते. जे ज्याला आम्ही नाही म्हणू शकत नाही ना, तर आमची पत घचरेल. आज 37,000 कोटी रुपयाचं हे फिक्स आम्हाला देई असतानाही हे खरं आहे की खूप जुने 15 वर्ष वाईट आहे असं सांगून आम्ही काही करू शकत नाही, असं अशा हातावर हात देऊन आम्ही रडणारे लोक नाही, घडणारे लोक आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण शक्तीने. पण हेही तितकंच खरं आहे, तुमचा प्रश्न महत्वपूर्ण आहे. आत्महत्या वाढल्या नाहीत, पण आत्महत्या ज्या वेगाने कमी व्हायला हव्या त्या वेगाने कमी करण्यासाठी या पायाभूत सुविधा जोपर्यंत आपण वाढू शकत नाही. आम्ही आता यवतमाळ आणि उस्मानाबादसाठी विशेष कार्यक्रम केला. 2 तालुक्यासाठी 1 प्रधान सचिव स्तरावरचा अधिकारी आम्ही पाठवला की सचिवांना मंत्रालयातून काम नुसतं करता कामा नये, स्वतः जावं. हा मोठा निर्णय आणि भविष्यातही आम्ही अनेक निर्णय घेणार आहोत. पण हाही विषय तेवढाच आहे की 8 महिने झाले, 9 महिने झाले, 8-8.5 महिन्यामध्ये 15 वर्षापासून ज्या गोष्टीकडे आम्ही लक्ष द्यायला हवं, मी कितीही मनात विचार केला तर मी महाराष्ट्राची 18% आम्ही सिंचन क्षेत्र आहे, 82% कोरडवाहू जमीन, हा काही 8-10 महिन्यामध्ये मी कोरडवाहू जमीन बदलवेन. पण आम्ही जलयुक्त शिवार सुरू केलं की जलयुक्त शिवार, मी माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईल की स्वतः मॉनिटर करतात. वॉर रूम केली, वॉर रूम मध्ये आपण जलयुक्त शिवाराबद्दल ठीक आहे, जेव्हा आपण एखादी योजना करतो काही त्रुट्या असतात, दोष असतात, असं तर आपण दावा करूच शकत नाही की आपण केलेली प्रत्येक योजना हे 100% दोषरहित असेल. पण जसे जसे दोष लक्षात येतात आपण ते दुरुस्त करतो, कारण आमची प्रामाणिकता. दीर्घकालीन उपाययोजना खूप करत आहे तुमचं सरकार, पण आत्ता शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. पाऊस नाही आहे, दुबार पेरणीचं संकट आहे, दुबार पेरणी करण्यासाठी सुद्धा पाऊस लागतो, तोही नाही आहे. अशा वेळी तातडीनं जी उपाययोजना करायला पाहिजे त्याच्यासाठी सरकार काही मदत तातडीने. आताच मी सांगितलं 22 लक्ष कुटुंबांना 14 जिल्ह्यांमध्ये आपण बीपीएल, जात, धर्म काहीही न पाहता 2 रुपयांनी 3 रुपये किलोनी आपण धान्य दिलं. आपलं डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण तयार आहोत, ज्याच्यामध्ये चारा टंचाई असेल, जनावरांसाठी असणाऱ्या छावण्यांचा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, दुबार पेरणीसाठी सुद्धा आपण पैसे तयार ठेवले की ज्या ठिकाणी दुबार पेरणीची आवश्यकता असेल तिथं तातडीने मदत झाली पाहिजे. बियाणे खताच्या बफर स्टॉकच्या बाबतीमध्ये आपण विचार करून ठेवलाय. काहीमध्ये बीज बदलवावे लागणार आहे, म्हणजे पिकाचं पॅटर्न बदलवावं लागणार आहे, त्याचाही विचार आपण करून ठेवलाय. पण हे करत असताना ईश्वरचरणी तर प्रार्थना हीच असणार आहे की हा जो शेतकरी आहे सुखी ठेव, पाणी दे. यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच महाराष्ट्राचा खरा मला वाटतं की विठ्ठलाच्या पूजेचा धर्म आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातूनच आपण प्रयत्न करतोय. पण मी एक अर्थमंत्री म्हणून नक्की सांगेन की शेतकऱ्यांसाठी उद्या कर्ज घ्यावं लागलं तर कुठेही आम्ही मागे राहणार नाही. आणि जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्याचीही योजना करतोय, आणि ती योजना करत असताना मी स्पष्टपणे माझी भूमिका मांडतोय की उद्या जर मला सरचार्ज गावावं लागलं शेतकऱ्यांसाठी वॅटवर तर सरचार्ज गावेल. मी टॅक्स लावू नये या भूमिकेचा आहे. पण शेतकऱ्यांसाठी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या 11,97,00,000 लोकांपैकी शेतकरी सोडून इतरांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे की आम्हाला शेतकरी जगवावाच लागेल. आणि राज्यासाठी ही काही अभिमानाची गोष्ट असू शकते. सुधीरजी, म्हणजे एक प्रकारे असं होतंय की पीटरच्या खिशातनं काढायचं आणि जॉनला द्यायचं, अशा प्रकारे जी इंग्रजीची एक म्हण आहे त्याचा आपल्याला इथे मला आठवण येते की एक प्रकारे हे सगळं गणित भागवण्याकरता तुम्ही जे शेतकरी नाहीत त्यांच्या खिशात हात घालून जे शेतकरी आहेत त्यांना देणार, अशा प्रकारचा अर्थगणित मांडताय आपण आता इकडे. नाही, असं आहे की शेवटी राज्य चालवताना नाहीरे जो वर्ग आहे त्यासाठी आहेरे वर्गाने खर्च केला पाहिजे. आणि ही आपण स्वतः अनुभवतो त्याचं वाफ. मग पाणी बरसताना मात्र समुद्रावरच पाणी थोडी बरसतं, ते तर सर्वदूर बरसतं. मला वाटतं टॅक्स प्रणालीचं हेच खरं सूत्र आहे की जो देऊ शकतो त्याच्याकडून कर घेतला पाहिजे आणि ज्याच्याकडे काहीच नाही. शेवटी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे जी महत्वाची आहे, कोणाकडे किती संपत्ती आहे महत्वाचं नाही, शेवटी सर्व संपत्ती राष्ट्राची आहे. आम्ही सर्वजण त्या संपत्तीचे, त्या घराचे, त्या गाडीचे, त्या जमिनीचे विश्वस्त आहोत. आणि ही विषमता मुक्ती जर आम्हाला करायची असेल तर मुठभर लोक श्रीमंत ज्या समाजामध्ये असेल आणि लाखो करोडो लोक हे त्यांच्यासाठी झटणारा समाज हा आपल्याला अपेक्षित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती जर तुम्ही वाचली, कौटिल्याची अर्थनीती वाचली, या अर्थनीतीमध्ये हीच गोष्ट आहे की शेवटी आपल्याला या दृष्टिकोनातूनच प्रयत्न करावा लागणार आहे की जे
श्रीमंत आहेत त्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की जेव्हा मी ही भूमिका मांडली तर अनेकांनी मला पोस्टकार्डच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून या गोष्टीला आमचा सहभाग निश्चितपणे राहील. आणि मी इतक्या स्पष्टपणे जेव्हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधिमंडळात इतक्या स्पष्टपणे सांगितलं की उद्या शेतकऱ्यांसाठी आम्हाला सरचार्ज लावावा लागला. आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध योजना करतोय, तर आम्ही निश्चितपणे सरचार्ज लावू. आणि आमची विनंती राहील आपल्या माध्यमातून जनतेला, त्या सर्व महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांना की जे जे शक्य होईल ते शेतकऱ्यांसाठी आपण एकमेकाच्या सहभागातून, सहकार्यातून आपण केलं पाहिजे. पण ही शेतीवर आपण मगातपासून बोलतोय, पण एक वेळ अवकाळी पावसावर विश्वास ठेवता येईल, पण या शेतीवर विश्वास ठेवता येणार नाही इतकी बेभरोशी झाली. म्हणजे आज लावलेलं पीक उद्या उगवेल की नाही, पाऊस पडेल की नाही, अशी सगळी शक्यतांवर हे सगळं हा उद्योग चालू आहे. मग शेतीवर अवलंबून राहणं राज्यात या पुढच्या काळात किती शक्य आहे? म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? किंवा शेती करणं मुळात राज्यात आता शक्य होत आहे किंवा काय नाही, आता आपण त्या दृष्टिकोनातून बाहेर कसं प्रयत्न काढणार? करतो आहे की जोडधंदा आपल्याला वाढवावा लागेल. शेतीमध्ये जो उत्पन्न होतं त्याचं आपल्याला व्हॅल्यू एडिशन करता येईल का? आत्ता काय होतं की जसं माझ्या मतदारसंघात धान उत्पादक आहे, पण मग तिथं पोहे असेल, त्यापासून मुरमुरे असेल, लाही असेल, किंवा धानाच्या जो छिलटा असतं त्याच्यापासून काही व्हॅल्यू एडिशन होतं, पार्टिकल बोर्ड्स तयार होतात. या दृष्टिकोनातून प्रत्येक वस्तूचा विचार करावा लागेल. महाबळेश्वरमध्ये या देशाची 92% स्ट्रॉबेरी होते. आज जालन्यासारख्या ठिकाणी 1,28,000 टन मोसंबी होते. नाशिकमध्ये आपण फक्त कांदा आणि द्राक्ष एवढाच विचार करतो, पण हे तेवढं खरं नाही आहे. या कांदा आणि द्राक्षासोबत नाशिकमध्ये 1,00,000 हेक्टरवर बाजरा आहे. मग यातून काही व्हॅल्यू एडिशन करू शकू का? आपण जी THR मधून काही न्यूट्रिशन असणाऱ्या वस्तू देण्याचा प्रयत्न करतो, यामध्ये शेतकऱ्यांच्या वस्तू बचत गट आपण असं तयार करू शकतो का? या 6 तारखेला माननीय श्री मोहम्मद युनूस यांच्याशी या विषयावर मी चर्चा करतोय का बांगलादेशात त्यांनी अतिशय चांगले क्रांतिकारक निर्णय केले, ज्याचा फायदा शेवटी अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे की मुठभर लोकांच्या हातामध्ये सारी संपत्ती केंद्रित होणं हे वाईट आहे. डावोसमध्ये यावर जेव्हा चर्चा झाली आणि ती चर्चा ऐकल्यावर मीही चिंतित झालो की 5 वर्षापूर्वी जगातली संपत्ती 1% लोकांच्या हातात 44% होती. आता 1% जगातल्या लोकसंख्येच्या हातात 50% ही संपत्ती आहे. या देशामध्ये 30 लाख कोटी हे 25 लोकांच्या हातात जर असतील तर या दृष्टिकोनातून आपल्याला चिंता करता नाही आणि करावी लागेल. आणि हाच घेऊन विषमता अर्थशास्त्राची नीती आहे ती याच्यातनं स्पष्ट होते. परंतु आता ह्या घडीला सवाल असा आहे की विधिमंडळाचा शेवटचा दिवस मला आठवतोय, त्या दिवशी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न चर्चेला होता. तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, कर्जमाफी द्यावी अशा प्रकारची मागणी तुमचे सहयोगी पक्ष असलेले शिवसेनेने देखील केली होती. मराठवाड्याचा प्रश्न जेव्हा चर्चेला शेवटी आला त्यावेळी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत काहीही मिळालं नाही असा घरचा आहेर तुम्हाला शिवसेनेच्या त्या भागातल्याच नव्हे तर इतर सर्वच आमदारांनी दिला. काय वाटतंय? नाही, असं आहे, विधिमंडळ हे चर्चेचं व्यासपीठ आहे. एखादी भूमिका एखाद्या विधानसभा सदस्यांनी किंवा विरोधी पक्षातल्या सदस्यांनी सन्माननीय मांडायची असते आणि त्याचा विचार विधिमंडळाने तर्कशास्त्राच्या आधारावर करायचा असतो, अभ्यासपूर्ण विवेचनाच्या आधारावर करायचा असतो. ज्या दिवशी ही मागणी आणि यावर चर्चा झाली, अतिशय अभ्यासपूर्ण भाषण माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं. मला वाटतं की ते भाषण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या अनेक लोकांच्या हे लक्षात आलं की या अगोदरही आपण एकदा नव्हे 2दा कर्जमुक्ती दिली, कर्जमाफी दिली, जे काय म्हणायचं, कर्जमाफी म्हणा, कर्जमुक्ती म्हणा, त्याचे परिणाम झालेत का? त्याचा फायदा झालात का? त्याचा फायदा बँकांना झाला की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होण्यामध्ये झाला? तर ते भाषण ऐकल्यानंतर, आकडेवारी ऐकल्यानंतर त्याचा फायदा कसा मोठ्या लोकांना झाला हे ऐकल्यानंतर मला वाटत नाही की या राज्यामध्ये कोणी या विषयावर जर अभ्यासपूर्ण विरोधाला विरोध करायचा असेल तर सहयोगी पक्ष विरोध करतोय असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, सहयोगी पक्षांनी भूमिका मांडली. एनसीपीचा आणि काँग्रेसचा म्हणत नाहीये, सहयोगी शिवसेनेच्या आमदारांनी शेवटच्या दिवशी केलेली घोषणाबाजी सर्व महाराष्ट्रानं पाहिली, त्याबद्दल विचारतो. नाही, सहयोगी पक्षांनी अगोदर मागणी केली
त्या दिवशीपासून नंतर महागातरी पुन्हा वाचण्यात आली नाही की त्यांनी या विषयावर सुधीर भाऊ, पुन्हा शेवटच्या मांडलं. दिवशी केली हा सवाल आहे घटना आमचा. सांगतो. शेवटच्या दिवशी मराठवाड्यावर जेव्हा चर्चा झाली आणि उत्तर झालं त्यावेळेला शिवसेनेच्या आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली आणि सरकारकडनं शेतकऱ्यांच्या पदरात शून्य पडला, अशा प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदारांच्या होत्या. असं आहे की शेतकऱ्यांच्या पदरामध्ये शून्य पडलं याचे आकडे तर मी सांगतोय. सहयोगी पक्षाला विश्वास नाहीये. 22 लाख कुटुंबांना जेव्हा धान्य दिलं जात आहे याला तुम्ही शून्य म्हणाल. मग ही शेतकऱ्यांच्या बाबतीतली तुमच्याकडे असणाऱ्या माहिती ही अपडेट केली पाहिजे. ही अपडेट करण्याची आवश्यकता नाही. मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपण कृषी पंपाचे कनेक्शन देतो आहे. आता हे खरं आहे जे मी मान्यच केलं. ज्या दिशेने आपला प्रवास व्हायला हवा होता कृषी क्षेत्रामध्ये तो आपला झाला नाही ना. 15 वर्षात ज्या वेगाने प्रवास व्हायला हवा होता तो झाला नाही आणि त्याचा परिणाम तर काही अंशी या आत्महत्या होण्यामध्ये आहे हे मी मान्यच करतोय ना. हे आमच्यासाठी चिंतनीय आहे, दुःखद आहे. पण शेवटी 8 महिन्यात 8.5 महिन्यामध्ये आपण सारा बदल तर घडवू शकत नाही ना. आणि कर्जमाफी हा त्याचा उपाय असता किंवा कर्जमुक्ती त्याचा उपाय आहे हे व्यवस्थित कोणी आकडेवारी सहित पटवून दिलं असतं. तेलंगणाच्या संदर्भात नाही, पण मित्रपक्षाला पटत नाही का या गोष्टी? मग नाही, मित्रपक्षाला माझ्या माहितीप्रमाणे तर पटत आहेत. पण त्याच्यातल्या काही सदस्यांना जर असं वाटत असेल किंवा कधी कधी एखादी सनसनाटी निर्माण करण्यासाठी असं वाटतं की असं वाक्य बोललो तर आपल्याला जास्त कव्हरेज मिळू शकतं, अशाही भूमिकेमध्ये जर कोणी एखादा सदस्य असेल तर त्याला तर मात्र सरकार म्हणून नाईलाज आहे. नकारात्मक भूमिकेतून राज्य चालवण्यामध्ये काही उपयोग आहे असं मला वाटत नाही. आपल्याला सकारात्मक भूमिकेतून आपण चालवलं पाहिजे. हे चालवताना एक या राज्याचा मंत्री म्हणून आम्ही प्रत्येक सूचनेचा सन्मान करतो. मागचा अर्थसंकल्प तर 138 दिवसांनी होता, पण मला आठवतं की या राज्यामधल्या अनेकांना मी स्वतः सही करून पत्र पाठवलंय. मी वर्तमानपत्रातून प्रसिद्धी दिली की कोणीही सूचना करा. इथं थांबलं नाही. हे खरं आहे. हे राज्य चालवण्याची जबाबदारी फक्त 30 मंत्र्यांवर आणि 350 IAS ऑफिसरवर आहे हा समज माझ्या दृष्टिकोनातून योग्य नाही. ही जबाबदारी आमच्यावर आहे. गाडीमध्ये सर्वांकडे परमनंट लायसन्स असले तरी स्टेअरिंगवर आपण एकाला बसवतो याचा अर्थ इतर लोक महत्वाचे नाही असा होत नाही. आम्ही स्टेअरिंगवर आहोत पण आमच्यापेक्षाही महत्वाचे लोक गाडीत बसले आहे ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, ज्ञान आहे. या ज्ञानाचा फायदा राज्याला व्हावा म्हणून आपल्याला माहित असेल मी आता योजना काढली की अर्थसंकल्पामध्ये काटकसर करण्यासाठी, उत्पन्न वाढीसाठी जर चांगली सूचना केली तर 10 लाख किंवा त्यापुढे 7.5 लाखाचं दुसरं बक्षीस, 1 लाखाचे 25 पारितोषिक. बक्षीस याचा अर्थ त्याच्या ज्ञानाची ही काही किंमत नव्हे, पण शेवटी काहीतरी आपण प्रोत्साहनपर असे अनेक लोक असतील की ज्यांना या 1 लाख 7.5 लाख रुपयाची त्यांच्या दृष्टिकोनातून गरज नाही. असे अनेक लोक असणार आहे की ज्यांची सूचना आम्ही मान्य केल्यावर कदाचित ती रक्कम ते घेणार नाही किंवा कुठं एखाद्या संस्थेला किंवा दान करतील. प्रश्न त्याचा नाही. पण शेवटी जेव्हा आपण पुरस्कार देतो तो गौरव आहे आणि जो व्यक्ती राज्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून देईल त्याचा गौरव करणं या राज्यामध्ये एक अर्थमंत्री म्हणून मला स्वतःला व्यक्ती पहिल्यांदा साधारण आपल्याकडे घडतंय की लोकांकडनं सूचना मागल्या जातात. रोखठोक प्रश्न आणि रोखठोक उत्तर असाच चर्चा सिलसिला चालू होणार आहे का? ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास प्रपात आहे रोखठोक. सुधीर मुनगंटीवार. रोखठोक प्रश्न आणि रोखठोक उत्तर. सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर चर्चेचा हा सिलसिला या शेवटच्या भागापर्यंत येऊन पोहोचलाय. या शेवटच्या भागामध्ये आणखीन टोकदार प्रश्न आणि त्यांची धारदार उत्तर आपण घेणार आहोत. सुधीर मुनगंटीवार. सुधीर भाऊ, तुम्ही सत्तेवर आलात तेव्हा 3,15,000 कोटीचं कर्ज या महाराष्ट्रावर होतं. आता ते आणखी वाढलंय, 3,55,000 कोटीपर्यंत पोहोचलेलं आहे. तुम्ही टीका करायचात नेहमी आघाडी सरकारवर, कर्जबाजारी करताय राज्याला. तुमच्या काळातही कर्ज वाढतंय. व्याज आणि 11,000 कोटी रुपयाची मुद्दल आम्हाला देण्यासाठी भाग पाडलं आहे. मी तर हा प्रयत्न करतोय की व्याज आणि मुद्दल ही सुद्धा कर्ज रूपाने काढता कामा नये. यावर्षी मी हा प्रयत्न केला की 50,000 कोटीच्या आसपास कर्ज काढण्याची आम्हाला केंद्र सरकारने मर्यादा दिली. पण यावर्षीच्या माझा प्रयत्न आहे की हे 30,000 कोटीच्या वरती जाता कामा नये. शेवटी कर्ज काढणं हे गैर आहे असं मला वाटत नाही. की अर्थशास्त्राचा ज्यांना अभ्यास आहे त्यांना माहिती आहे की कोणतेही राज्य, कोणताही देश याचा अर्थसंकल्प हा तुटीचा असतो. विकसनशील देशामध्ये
हा प्रामुख्याने असतो. आणि कोणतेही राज्य हे नफा कमवण्यासाठी राज्यकारभार करत नाही, जनतेच्या हितासाठी करतं. जनतेचं आरोग्य उत्तम असावं, चांगलं संरक्षण असावं, पायाभूत सुविधा चांगल्या असाव्या, त्यांचं जीवन अतिशय चांगल्या दर्जाचं असावं याचा प्रयत्न होतो. आत्ता या क्षणाला 9 महिन्यात 10 महिन्यात कर्जच घेणं एवढी काही आपण उत्पन्न वाढवू शकत नाही. पण जसं मी सांगितलं की हे पहिलं वर्ष होतं ज्यावेळी आम्ही भांडवली खर्च वाढवला, 28,000 कोटी केला. मागच्या वर्षी तो 24,000 कोटी होता. त्याच्या अगोदर 6-7 वर्ष 18,000 कोटी हा भांडवली खर्च होता. आणि नुसतं भांडवली खर्च 28,000 कोटी केला नाही. ईश्वराच्या मनात काय मला माहीत नाही, पण जर 5व्या वर्षी मी अर्थसंकल्प मांडला तर मी भांडवली खर्च 40,000 कोटी करेन हे याच वर्षी सांगितलं. मी स्वतःला शब्दात बांधून याकरता घेतो की शब्दात जर आपण बांधून घेतलं तर त्या दृष्टिकोनातूनच आपली दिशा पुढे जात असते. आणि म्हणून 40,000 कोटी भांडवली खर्च. आणि हा भांडवली खर्च करत असताना सुद्धा एक गोष्ट मला जाणवली की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करत असताना सुद्धा त्यातून पुन्हा महसुली खर्च उद्भवता कामा नये, हाही विचार माझ्या मनात आहे. उदाहरण द्यायचं असेल तर समजा मी एखादे कॉलेज निर्माण केलं सरकारच्या पैशानी, तर पुन्हा मग महसुली खर्च वाढतो, कारण मग प्राध्यापक आहे, प्राचार्य आहे. पण मी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एखादं शेततळ केलं तर पुन्हा नंतर त्याच्यावर चौकीदार ठेवण्याची जबाबदारी माझी नसते. भांडवली खर्च होतो पण त्यातून 1 रुपया सुद्धा सरकारच्या तिजोरीवर नंतर भाग येत नाही. माझा हा प्रयत्न असणार आहे भविष्यामध्ये की या दृष्टिकोनातून विविध योजना मला आखता येईल का. सुधीर भाऊ, आपण सांगितलं की जवळजवळ 37,000 कोटी रुपये आपल्याला केवळ व्याज आणि मुद्दलावर खर्च करावा लागतो. त्याच्यात राज्याच्या अनेक योजना तुम्ही जाहीर केल्या आहेत नव्या. एकीकडे तुम्ही नवीन रस्ते बांधताना टोल लावणार नाहीत ही घोषणा तुम्ही केलेली आहे. काही रस्त्यांवरचे टोल माफ केलेले आहेत. हे सगळं आर्थिक बोजा जो आहे सरकारवर असताना पायाभूत सुविधा निर्माण करण्यात बंधनं देणार नाहीत असं वाटत नाही तुम्हाला? हा पैसा आणणार कुठून शेवटी? हा पैसा तुमच्याही लक्षात असेल की जर योग्य पद्धतीने काटकसर केली या राज्यामध्ये तरी खूप बदल होतो. फक्त काटकसरीवर एवढं सगळं होऊ शकतं? नाही, इतकं होत नाही, पण खूप काही होतं. मी मागच्या वर्षी निर्णय केला की 31 मार्चच्या दिवशी मी 15 फरवरी नंतर कोणत्याही खरेदीच्या फायदा मान्यता देणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1,500 कोटी रुपये वाचले, 1,500 कोटी. आता मी टाइम टेबल दिलाय, शिस्त गावावी लागेल, एकदम नाही लागेल, पण मी टाइम टेबल दिला. सर्व सचिव महोदयांना मी टाइम टेबल पाठवला. माननीय मंत्री महोदयांना विनंती केली की पुढच्या 20 मार्चच्या नंतर मी एकही फाईल स्वीकारणार नाही, एकही फाईल स्वीकारणार. टाइम टेबल दिलाय. पुरवणी मागणी आहे डिसेंबरची, कोणत्या दिवशीपर्यंत फाईल्स आल्या पाहिजे. या अगोदर असं व्हायचं की आपण साधारणतः आपल्याला आवश्यकता काय याचा विचार करत नव्हतो. कधी ब्लँकेटच खरेदी व्हायचे, मे महिन्यात ब्लँकेट खरेदी व्हायचे, 1 वर्ष गोडाऊनमध्ये तसेच पडून राहायचे. आपण घरी साधं एक मडकं घ्यायचं असेल तर वाजून पाहतो, 20 रुपयाचा आहे तर 18 रुपयाला प्राप्त होतो का पाहतो. भाजी घ्यायची असेल तर 20 पैसे पाव कमी होईल का याचा प्रयत्न करतो. मग राज्य सरकारचं काम करत असताना हा पैसा काही आमचा नाही आहे का? हा जनतेचा पैसा नाही आहे. एक टाइम टेबल शिस्तबद्ध आपण करतोय. उदाहरण द्यायचं असेल, आरोग्य विभाग आहे, महत्वाचा भाग आहे. आणि या गोष्टीची चिंता मला आहे की महाराष्ट्रामध्ये काही सर्वजण बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही. असा एक मोठा वर्ग आहे आणि जीवन किती अनमोल आहे याच्यावरचं सुंदर भाष्य एकाने केलं की एका मनुष्याची किंमत ही पृथ्वीपेक्षा अनमोल आहे. आणि ही किंमत विचारायची असेल तर त्याच्या पत्नीला विचारा, त्याच्या अनाथ मुलांना विचारा की त्याची किंमत किती असते. पैसे देऊन ते भरून नाही काढतायत. मग अशांना छोटासा आजार झाला तरी सुद्धा आपण आरोग्य सुविधा देऊ शकत नाही, कारण त्या क्षेत्रातून मी येतो. भामरागड आहे, हेमल कसा आहे. आज प्रकाश आमटे सारखे एक समाजसेवक आहेत म्हणून तिथं आदिवासींना कुठेतरी व्यवस्था होती. अभय बंग आहे म्हणून कुठेतरी तिथं सहाय्य होतं. डॉक्टर गुगलवार कुठेतरी कोरखड्यात काम करतो, मेळघाटमध्ये कोणी काम करतो, म्हणून आपण कुठं आरोग्य. मग आम्ही निर्णय केला, मी मंत्री महोदयांना विनंती केली की 4 वर्षाचा तुम्ही एक कार्यक्रम करा. आणि या 4 वर्षात मी शब्द देतो की या कार्यक्रमानुसार आपण उपकेंद्र असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, याच्या बांधकामाचा निर्णय करू ना. आणि आपण किती पैसे देऊ शकतो याचा निर्णय करू ना. आज 90,000 किलोमीटर आपले राज्य महामार्गावर MDR आहे.
आम्ही निर्णय केला की याला आपल्याला चांगले रस्ते करावे लागतील. 20-25 हजार कोटी खर्च होतात हे मग मान्य, पण एका टप्प्याटप्प्याने आपण सांगू ना की 5 वर्षात हे आम्ही करणार. जसे एलबीटी मध्ये शब्द दिला पूर्ण केला. आम्ही पथकर रद्द करण्याचा शब्द दिला केला. आमच्या मनात तर असं आहे की अनेक विभागांचे 4 वर्षाचे भविष्यातले कार्यक्रम करायचे, नुसतं करायचे नाही, ते वेबसाईटवर टाकायचे. तुम्हाला हे सहजपणे समजलं पाहिजे की हा माझ्या जिल्ह्याचा हा रस्ता हा कोणत्या वर्षी अपग्रेड होईल, नूतनीकरण होईल, रिन्युअल होईल, उत्तम होईल, हे तुम्हाला इंटरनेटवर जाऊन समजता आलं पाहिजे. आरोग्य केंद्र आहे, तुम्हाला आरोग्य केंद्रासाठी 10 विधानसभा सदस्यांनी मंत्र्यांकडे यायचं, आरोग्य मंत्र्यांकडे माझं बांधा. यापेक्षा जर मी हे सांगू शकलो की बघा 4 वर्षाचा कार्यक्रम, 4 वर्षाचा कार्यक्रम इतके पैसे यावेळी लागतील. होणार. दरवर्षी साधारणतः 8 ते 10% महागाई वाढते. त्या हिशोबाने आमचा CSR करायचा आणि म्हणजे पैसे कुठल्याही गोष्टीसाठी पुरवणी मागण्यांचा विचार करावा लागणार नाही, काय वाटतं? हा, नक्की. आम्हाला आठवतंय तुम्ही विरोधी पक्षात असताना नेहमी पुरवणी मागण्यांच्या आकड्यांवर टीका करायचा. पण यावेळेला आकडा जो आहे तो सगळ्यात जास्त आहे, 14,000 कोटी. नाही, असं आहे की याच्या अगोदर पुरवणी मागण्या एकदा 30,000 कोटीच्या जागा, एकदा 20,000 कोटीच्या जागा, एकदा 10,000 कोटीच्या जागा. पुरवणी मागण्या 14,000 कोटीचं असण्याचं एक महत्वपूर्ण कारण आहे. जर तुम्ही पुरवणी मागण्या अतिशय काळजीपूर्वक वाचल्या असतील, मागच्या वर्षीच्या पुरवणी मागण्या काढा आणि या वर्षीच्या काढा. मागच्या वर्षीच्या पुरवणी मागणीमध्ये तुम्हाला दिसेल या सहकारी संस्थेला मदत करायची आहे, या साखर कारखान्याला मदत करायची, या वेळच्या गाड्या सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही पैसे दिले आहेत. आणि यामध्ये थोडेसे पैसे जास्तीचे असण्याचे कारण आहे कारण मी चिन्हांकित केले होते आणि ते चिन्हांकित आता बजेटिंग केलं. दुसरं कारण आहे की आत्ता आपण 70% अर्थसंकल्प हा मार्चमध्ये करतो, 20% आता 10% पुढे यातून आहे. पण पुढच्या वर्षी मी 100% बजेटिंग मार्चमध्येच करणार आहे. म्हणजे तुम्हाला पुरवणी मागण्यांबद्दल हा जो विषय आहे ना हा कमी होईल. म्हणजे पुरवणी मागण्यांचा विषय या पुढच्या काळात संपेल का? ते मागण्यांचा विषय तर असणारच आहे. पुरवणी मागण्यांचा विषय कधीच संपू शकत नाही, त्याचं प्रमाण कमी आहे. पण आता यामध्ये चिन्हांकित रकमा होत्या, ज्या चिन्हांकित होत्या. जसं उदाहरण द्यायचं असेल तर किल्ले संवर्धनासाठी 50 कोटी आम्ही ठेवले होते. गरिबांची ST आहे त्याच्यासाठी मी चिन्हांकित केले होते 125 कोटी, ते आम्ही टाकलेत की बस स्थानक उत्तम व्हावी. अशा अनेक मागण्या होत्या. मग पथकराचे 799 कोटी होते, 2,000 कोटी LBTचे होते, 630 कोटी रुपये पीक विम्याचे होते. असे मी अनेक रकमा सांगू शकतो ज्याच्यामध्ये मी विस्तृत जात नाही. आम्ही एक भारतातला सर्वात मोठा निर्णय केला की आदिवासी ग्रामपंचायतींना थेट 5% निधी आदिवासी बजेटमधून आम्ही देतोय. तो साधारणतः 260 कोटी रुपयाचं होतं. सर्वात महत्त्वाचा म्हणजे जीवनदायी आरोग्य योजना, याला आम्ही 400-450 कोटी पुरवणी मागणीमध्ये दिले. कारण मागच्या वेळी त्यामध्ये काही अडचणी आल्या होत्या आणि ती पुरवणी मागणी न झाल्याने 1 तारखेपासून ती योजना बंद होण्याची शक्यता होती. अशा आम्ही गोष्टी केल्या आणि म्हणून पुरवणी मागण्या या 14,000 कोटी. पण याचा जर तुम्ही भार पाहिला, ज्याला आपण म्हणू शकतो की आमच्यावर पडणारा भार, कारण केंद्र सरकारच्या मदतीचं सुद्धा आपण बजेटिंग करतो, ते होतं. हा साधारणतः 5,000 कोटी होता आणि म्हणून 14,000 कोटीचा भार आपल्यावर पडणार नाही. मगाशी जो विषय आला की विधिमंडळात शिवसेनेने सरकार विरोधात भूमिका घेतली, केवळ विधिमंडळातच नाही तर शिवसेनेचे नेते बाहेरही भाजपवर टीका करताना दिसतात. सत्तेत सहभागी असताना मित्रपक्षाने अशी विरोधात भूमिका घेणं योग्य वाटतं तुम्हाला? मला वाटतं की प्रत्येकाने कशी भूमिका घ्यायची हे त्यांनी त्यांचं ठरवायचं असतं. पण आम्ही एक ठरवलं, आम्ही सकारात्मक भूमिका घ्यायची. कारण आम्हाला राज्यांनी नकारात्मक भूमिका घेण्यासाठी सत्तेवर पाठवलंच नाही, VIP म्हणून बडेजाव मिरवण्यासाठी पाठवलं नाही. तर आम्ही सर्वांनी या राज्याच्या प्रत्येकाला VIP दर्जा असल्यासारखं वाटावं अशा दृष्टिकोनातून राज्य घडवावं यासाठी पाठवलं. एकतर्फी प्रेमासारखं होत नाही. असं आहे की शेवटी जनता ही श्रेष्ठ आहे, जनता बघत असते आणि प्रत्येक गोष्टीला आपण उत्तर दिलं तर मला वाटतं की मागचे 15 वर्ष हे जनतेने अनुभवलं. आणि मनोरंजन करण्यासाठी चांगले चित्रपट बाजारात येत असताना आता पुन्हा मनोरंजनासाठी आपण सहभागी झालंच पाहिजे असा काही मला वाटत नाही की आपला आग्रह असावा. सुधीर भाऊ, शिवसेनेचं सोडून द्या, पण तुमचे इतर जे मित्रपक्ष आहेत तेही नाराज आहेत, त्यांना काही वाटाच मिळालेला नाही अजूनपर्यंत. नाही, हे खरं आहे आणि या बाबतीमध्ये आम्ही चर्चाही केली. जेव्हा सत्ता आमची नव्हती तेव्हा अतिशय प्रेमपूर्वक आमचे खासदार राजू शेट्टी असेल, सदाभाऊ खोत असेल, खासदार रामदासजी आठवले असेल, श्री जानकरजी असेल, यांनी मनापासून आम्हाला सहकार्य केलं आहे. आणि म्हणूनच 2 विधान परिषद या आपण त्यांना दिल्या.
हे खरं आहे की अजून त्यांचा वाटा हा निश्चितपणे वाढणार महामंडळ आहे. अजून बाकी आहेत. महामंडळही दिलं जाईल, मंत्रिपद भविष्यामध्ये मिळू शकतं मंत्रिपदही दिलं जातील. जेव्हा भविष्यामध्ये विस्तार होईल तेव्हा त्यांचाही सन्मान कुठे कमी होईल असं मला वाटत नाही, कारण आमची दिशा एक आहे. आणि त्यांचं नाराजीचं कारण मला नाही वाटत की अयोग्य आहे. त्यांचं नाराजीचं कारण योग्य आहे, ते दूर करण्याची आमची जबाबदारी आणि आम्ही भविष्यात निश्चितपणे पूर्ण करू. शिवसेनेचं अयोग्य आहे नाराजीचं कारण. नाही, शिवसेना तेव्हा आमच्यासोबत आम्ही एकत्रित घडलो नाही, हा प्रश्न आपण आमच्यासोबत जे मित्रपक्ष एकत्रित घडले. पण शिवसेनेचं आमचं प्रेम अमर आहे, म्हणून आमचा जरी थोडा काळापुरता दुरावा झाला तरी तो जसा तो डायलॉग आहे ना की पाणी को कितना भी आप तोडने की कोशिश करो पाणी एक हो जाता है. आमची विचारधारा एक आहे आणि म्हणून आमचे ठीक आहे. ती विचारधारा किती एक आहे हे आता येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकात आपल्याला दिसेल, त्याविषयी मी जास्त काही भाष्य करत नाही. परंतु कार्यक्रमाची वेळ संपत आली. शेवटचे 2 प्रश्न. अर्थमंत्री म्हणून आपला प्रत्येक खात्याशी संबंध येतो, प्रत्येक खात्याच्या काही मागण्या असतात. अर्थात या सगळ्यांच्या मागण्या पुरवणं अतिशय कठीण असतं, कारण तेवढे जर पैसे अर्थमंत्र्याकडे असते तर अर्थमंत्र्यासाठी तो खऱ्या अर्थानं सोनियाचा दिवस म्हणजे सुवर्णाचा दिवस या अर्थाने म्हणतोय मी, दुसरा कुठला अर्थ नाही याच्यामध्ये. तर कुठल्या खात्याच्या मागण्या टाळणं किंवा स्वीकारणं तुम्हाला सहज शक्य असतं, कुठल्या टाळणं अवघड आहे असं वाटतं? नाही, असं आहे की ज्याचा संबंध सर्वसामान्य व्यक्तींशी होतो. माझा प्रयत्न आहे, मी आता सर्व जिल्हाधिकारी सर्व सचिवांना एक विनंतीपत्र लिहिलं. खरं तर मंत्री असलो तरी विनंतीपत्र मी म्हणतो, मी आदेशपत्र म्हणत नाही, की ज्या गरिबांशी संबंधित मग त्यांचा मानधनाचा विषय असेल, गरिबांशी संदर्भात त्यांच्या मजुरीचे विषय असेल, आमच्याकडे एक पद्धत अतिशय चुकीची आहे. 4-4 महिने उदासीनतेमुळे ते बजेटिंग करायचे नाही, पैसे मागायचे नाही. अंगणवाडी सेविका आहे, मदतनीस आहे. 2014 मध्ये सरकारने निर्णय केला की यांच्या मदतनीसाच्या मानधनामध्ये वाढ करायची. 1 रुपया बजेटमध्ये ठेवला नाही. खरं तर आपला नियम आहे की बजेटमध्ये तरतूद केल्याशिवाय आपण कोणताही GR काढता कामा नये. जे नरेगामध्ये काम करतात त्यांना आपण 6-6 महिने पैसे देत नाही. सर्व शिक्षा अभियान आहे, आपण मानधन देत नाही. NRHM मध्ये काम, शेवटी हातावर पोट घेऊन जगणारे लोक आहे, आशा वर्कर आहे. मी सर्वांना पाठवलं की तुम्ही याबद्दलची काळजी घ्या की यांचे पैसे आम्ही पोचवू शकत नाही, हे आमचं अपयश आहे. आम्ही एकीकडे सांगतो की 21व्या शतकामध्ये आम्ही गेलो, इतकं अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. म्हणजे मी तर नरेंद्र मोदी साहेबांचा आभार मानेन की जनधन योजनेमध्ये परवा मी बँकर्सच्या मीटिंगमध्ये सर्व बँकेचे अधिकारी मला सांगत होते की 3 दिवसात जी 30,000 रुपयाची राशी त्याच्यामध्ये आहे जनधन योजनेमध्ये, की एखाद्याचा मृत्यू झाला तर 30,000 रुपयाचा विमा त्याच्यामध्ये आहे. 3 दिवसामध्ये 30,000 रुपयाचा विमा येतो. केंद्र सरकार जर 30,000 रुपयाचा विमा 3 दिवसात देऊ शकते तर आम्ही हक्काची मजुरी का नाही देऊ शकत? आम्ही हक्काचं मानधन का देऊ शकत नाही? म्हणजे गतिमान प्रशासन हा आपला आता दावा नाही तर ते वस्तुस्थिती आहे असं आपलं म्हणणं आहे. वस्तुस्थिती आहे नाही, त्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. आजही काही ठिकाणी उदासीनता आहे. खरं तर आम्ही नसती निपटारा कायदा केला, पण याचाही कधीतरी स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे की 7 दिवसात खरंच फाईल इकडून तिकडे जाते का. मी तर कधी कधी गमतीने म्हणायचो की विधानसभेत असं म्हटलं होतं की मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी जेव्हा मंत्रालयात आग लागली आणि 58,000 फाईल्स त्याच्यात जळून खाक झाल्या, तर मी विधिमंडळात हे म्हटलं की त्या 58,000 फाईल्सला आग नाही लागली, तुमच्या उदासीनतेमुळे त्यांनी आत्महत्या केली. तर आता कधीही आत्महत्या फाईल्सला करावी लागू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सर्वांवर आहे. प्रेक्षको, हे होते रोकठोक सुधीर मुनगंटीवार. अर्धवट झालेला पाऊस, पुरवणी मागण्या, शिवसेनेचे संबंध, त्याचबरोबर अर्थमंत्री म्हणून त्यांच्यासमोर काय काय आव्हान आहेत, यानंतर 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर महाराष्ट्र राज्याचं आर्थिक चित्र बदलण्याची काय त्यांची स्वप्न आहेत, या सगळ्याचा आता त्यांनी उहापोह केला. काही विषयांवर रोखठोक मतं देखील मांडली. G24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे सुधीरजी मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. G24 तास रहा एक पाऊल पुढे.